भाग्य. नेहमी आई वडील आपल्याच मुलाचं भलं पाहतात, स्वतःच्या पोराचा स्वार्थ बघतात. तुझं चांगलं करून घे पहिलं, लोकांचं नंतर बघता येईल. आई लोक बघून घेतील, त्यांचं ते करतील. तू तुझं पहिलं स्थिर स्थावर हो, कमव, मोठा हो, तुझं चांगलं करून घे. परंतु माझे आई वडील मात्र लहानपणापासून हेच म्हणत आले की तू दुसऱ्यांचं बरं कर, लोकांना सुखी कर, लोकांना समाधानी कर, आणि त्यासाठी काहीतरी असा अभ्यास कर. आम्हाला त्यातलं काही कळत नाही एवढं, पण तू तर शिकला सवरलेला आहे, मोठा आहे, 4 लोकांचं मार्गदर्शन घे, मोठ्या लोकांच्या भेटीगाठी घे, काहीही कर, परंतु तू असा मोठा बन की लोकांचं भलं करशील, लोकांना दुःख दूर करशील त्यांचं. जेव्हा जेव्हा ते दुःखात संकटात सापडतील तेव्हा ते तुझे दार वाजवतील, तुझ्या घरी येतील, त्यांचा पाहुणचार कर, त्यांना 4 शब्द मोलाचे मार्गदर्शन कर, त्यांना वाट दाखव, त्यांना आधार दे, त्यांना मदत कर, असा काहीतरी तू मोठा बन. असे सांगणारे आईबाप मला सतत आठवतात आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून शिकत आलो, ते सगळं करत आलो, माहिती घेत आलो आणि असा मोठा झालो. तर आज मी दिवस रात्र लोकांचा विचार करतो, लोकांचं भलं करण्याचा विचार करतो.